तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवनकर पुन्हा एकदा उठायचं आणि सुटायचं गणेशोत्सवात मध्ये तुमचं स्वागत करत आहोत. हे असंच आहे ना, काय काहीतरी बोलतोय मी, थोडं काही हे नको द्या, लक्ष देऊ नका. हां, तर कालचा तुम्हाला गिरगावचा आगमनाचा ब्लॉग कसा वाटला, गणपतीच्या पहिल्या दिवशीचा, ते सांगा. आणि त्यानंतर आता आज आपण जाणार आहोत खेतवाडीच्या बाप्पांच्या दर्शनाला. तर चला तुम्ही माझ्यासोबत. हां, अगर तुम्हालाही खेतवाडीत यायचं असेल तर तुम्हाला दोन ऑप्शन्स आहे. एक तर ग्रँड रोड स्टेशनला उतरा, तिथून एक 5-7 मिनिटावर आहे. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे सँडर्स रोड रेल्वे स्टेशन पासून तुम्ही हे करू शकता, आपलं शेअर टॅक्सी घेऊ शकता, स्टेशनच्या बाहेरच आहे ती, तुम्हाला गोलदेऊळपर्यंत सोडेल. आता तुम्ही ग्रँड रोडवरून आलात ना, तर मुंबईचा अनंत ते खेतवाडीचा विघ्नहर्ता किंवा आपला पान बाजारचा गणपती हे तुम्ही करू शकतात. आणि सँडर्स रोडवरून आलं तर वाईस वर्सा, इथून तिथे असं, म्हणजे दुसरी तिसरी गल्ली ते 13वी गल्ली अनंतपर्यंत. तर या चला आपण जाऊया खेतवाडीच्या दर्शनाला. मी ग्रँड रोडवरून जाणार आहे, तर ग्रँड रोडचे गणपती पण करूच आणि बघूया काय काय आज कव्हर करायला भेटतंय. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला बोला गणपती बाप्पा मोरया. ओके सर, आता आपण पोहोचलो आहोत खेतवाडीत आणि सगळ्यात पहिला गणपती आपण करणार आहोत तो मुंबईचा अनंत. दुसरा गणपती आता आपण करणार आहोत तो आहे खेतवाडीचा गणराज. तर मगाशी आपण जसं वाचलात की गणेश स्वानंद लोक म्हणजे जिथे गणपती बाप्पा राहतात, जसं शंकराचा कैलास लोक, विष्णुदेवाचा वैकुंठ लोक, तसंच गणपती बाप्पाचं लोक आहे त्याला स्वानंद लोक असं बोलतात. तर याच स्वानंद लोकात मुंबईचा महाराजा विराजित केला आहे, त्याचं तुम्ही दर्शन घ्या. तर पुढचा गणपती आपण करतो आहे तो बाप्पा खेतवाडीचा, खेतवाडी 10वी गल्ली.
पुढचा गणपती ओम तांडव. पुढचं दर्शन खेतवाडीच्या युवराजाचं. गणपती आता आपण करणार आहोत तो आहे खेतवाडीचा चिंतामणी. तर असा उलुकासन म्हणजेच घोबडाच्या आसनावर बसलेली ही मूर्तिकार निखिल खते यांनी साकारलेली. खाली तुम्ही बघू शकतात उलुका म्हणजेच घोबडाचा हा रथ आहे. लक्ष्मीच्या रूपामध्ये गणपती असं संबोधलं जाऊ शकतं याला. पुढे आहे खेतवाडीचा महागणपती. या चला आता आपण तोही दर्शन घेऊ. महागणपती सुंदर आतमध्ये आल्या इतकी मोठी ही तोफ बघायला भेटते. आणि समोरच बघा महागणपती सुंदर एक मावळ्याच्या रूपामध्ये हा गणपती केलेला आहे. या पुढचा गणपती आपण करणार आहोत तो म्हणजे खेतवाडीचा राजा खंबाटालेन. मूर्तिकार अनिकेत शेवाळे. त्यानं श्रीकृष्णाची लीला दाखवली आहे आणि स्वतः गणपती ही बासरी घेऊन बसलेला आहे सिंहासनावर. खालती ब्रह्मदेव आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि संपूर्ण तुम्ही डेकोरेशन बघू शकता. डेकोरेशन हे अख्खं कृष्ण लीलेवरच आहेत. आणि मी तुम्हाला ना पूजेची मूर्ती दाखवतो.
पूजेची मूर्ती ही दीपक दुर्गे यांनी साकारली. मोरया. पुढचा गणपती खेतवाडीचा मोरया, कलागंध आर्ट्स, मूर्तिकार सिद्धेश दिघोळे. मगाशी पण तुम्ही जसं 10व्या गल्लीमध्ये दशावताराचं बघितलेलं, इथेही तसंच दशावताराची थीम केलेली आहे. मध्ये महाविष्णू तिरुपती रूपात आणि हे बाजूला सगळं दशावतार. आणि शेवटी या लोकांनी ना तिरुपती पण केलं आहे बघा. पुढचा गणपती ही मुंबईचा सम्राट, खेतवाडी 6वी गल्ली, पुन्हा एकदा मूर्तिकार सिद्धेश दिघोळे. पुढचा गणपती खेतवाडीचा हे दोन्ही साईडचे चाळ बघतात ना, या चाळीतून आतमध्ये दाखवतात आता किती मोठा गणपती येतो. पुढचा गणपती खेतवाडीचा सुखकर्ता. इथे पण सेम सीन की एवढ्याशा त्या चाळीतून हा गणपती आतमध्ये येतो. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम.
परब्रह्म रूपामध्ये पांडुरंग आहे, अर्ध आणि अर्ध रखुमाई आहे, अशी ही थीम या लोकांनी केली आहे पंढरीनाथाच्या रूपात गणपती बाप्पाची. तरी क्रॉस लेन पुढचा गणपती. ही 5वी गल्ली. अर्धनारी नटेश्वर रूपात गणपती बाप्पा. खेतवाडी 4थी गल्ली. इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. तर ती खेतवाडीचा विघ्नहर्ता. सुंदर अशी मूर्तिकार सिद्धेश दुर्गे यांनी साकारलेली खेतवाडीचा विघ्नहर्ता. आता खेतवाडी पहिल्या गल्लीतला गणपती आपण करणार आहोत. चला. तुम्हाला हा खेतवाडीचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटवर सांगा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.